नमस्कार मंडळी, झी मराठी चॅनलवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक पारू या मालिकेत शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत आहे, तर मुग्धा कर्णिकने अहिल्यादेवी हे पात्र साकारलं. श्वेता शिंदे खलनायिकेच्या भूमिकेत आहे. ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने जवळपास 2 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका आता अचानक बंद झाली आहे. 10 फेब्रुवारीनंतर या मालिकेचा एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाही. झी5 वर सुद्धा 10 फेब्रुवारीनंतरचे भाग उपलब्ध नाही. मालिकेचा शेवट झालेला नाही, शेवटचा एपिसोड नाही. शेवटच्या दिवशी कलाकारांनी केलेल्या कोणत्याही सेलिब्रेशनचे व्हिडिओ किंवा फोटो देखील समोर आलेले नाही. त्यामुळे अचानक असं काय झालं की मालिका बंद झाली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेची मुख्य अभिनेत्री शरयू सोनावणेने काही फॅन पेजेसच्या इंस्टाग्राम पोस्ट रिशेअर केल्या आहेत, ज्यात आता यापुढे पारू आपल्याला दिसणार नाही, खूप भरून आले. थँक्यू प्रसाद दादा, शरयूताई, तुमच्या मालिकेतील भूमिका आमच्या कायम लक्षात राहतील, असे मेसेज लिहिण्यात आले आहे. यानंतर मराठी सिरियल ऑफिशियल या इन्स्टा अकाउंटवरून याबाबत पोस्ट करण्यात आली, ज्यात झी मराठीवरील पारू मालिका अपरिहार्य कारणामुळे आणि आव्हानामुळे काही काळ विश्रांती घेत आहे, असं सांगण्यात आलं. TRP नसल्याने किंवा आर्थिक नुकसान झाल्याने मालिका गुंडाळली जाणे हे आजवर अनेकदा पाहिले, पण रात्री उशिरेच्या स्लॉटला सुद्धा या मालिकेला चांगला TRP मिळत होता. त्यामुळे पारू मालिका का संपली याबद्दल सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. यामागे TRPची गणित नसून कलाकार आणि तंत्रज्ञान यांचं मानधन थकबाकी हे कारण असल्याचा अंदाज बांधला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून कलाकार आणि तंत्रज्ञांना मानधन मिळत नव्हतं. याबाबत निर्मात्यांनी कोणतेही ठोस पावलं उचललं नाही. त्यामुळे मालिकेचा घासा गुंडाळण्याची वेळ आल्याचं सांगण्यात आलं आहे. मराठी सिरियल ऑफिशियल या इन्स्टा अकाउंटवरून दिलेल्या माहितीनुसार या मालिकेचा लवकरच निरोपाचा शेवटचा आठवडा प्रसारित केला जाईल. याची वेळ लवकरच कळवली जाईल, असं म्हटलं आहे. या मालिकेचा शेवटचा भाग त्याच वाहिनीच्या दुसऱ्या एका लोकप्रिय मालिकेसोबत महासंगम करत प्रसारित केला जाणार असल्याचं समजतंय.